पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रानशेत येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या रानशेत आश्रमशाळेत नव्याने उभारण्यात आलेल्या आधुनिक स्वच्छता गृहाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले। 14 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, रोटरी क्लबचे प्रतिनिधी, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 1963 साली अत्यंत मोजक्या साधन सामग्रीत कुडाच्या घरातून सुरू झालेल्या या शाळेने मोठी शैक्षणिक झेप घेतली आहे। प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासून सुरुवात झालेली ही वाटचाल आज हजारो विद्यार्थ्यांना घडवणारी ठरली आहे। प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक आणि विशेषतः मुलींसाठी उच्च माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत शाळेने ग्रामीण भागात शिक्षणाचा दीप प्रज्वलित ठेवला आहे। दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे भव्य शाळा इमारती उभ्या राहिल्या असून निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लब ऑफ मुंबई एअरपोर्टे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आधुनिक आणि स्वच्छता गृह उभारण्यात आले आहे। या सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि स्वच्छतेला मोठी चालना मिळणार आहे। उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी पांडुरंग बेलकर, संस्था सदस्य मालतीबाई आणि गीता गुहे, रोटरी क्लबचे अध्यक्ष व डायरेक्टर तसेच मुख्याध्यापक सुरेश जाधव सर आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडात या उपक्रमाचे स्वागत करत आनंद उत्सव साजरा केला। या नव्या स्वच्छता गृहामुळे शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक सुदृढ होणार असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यदायी भविष्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरणार असल्याचं मान्यवरांनी यावेळी सांगितलं। मी बन्सी धुरंधर, रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 या संस्थेमध्ये 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून मी आज इथे आलेलो आहे। रानशेत आश्रमशाळा ही जवळजवळ आम्ही दत्तक घेतल्यासारखीच आहे। आश्रमशाळा ही जी एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी सुरू केलेली एक पद्धत होती, ती खरंच चांगली अशी एक सुविधा असायची। पण होतं असं की आपण जे करायला जातो आणि जे होतं त्याच्यामध्ये काही फरक असतात, काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे सगळ्या सुविधा पोचत नाहीत। अशा वेळेला रोटरी ह्या संस्थेने असं ठरवलं की जास्तीत जास्त आश्रमशाळा दत्तक घ्यायच्या आणि त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या आपल्याला जेवढ्या पुरवता येतील तेवढ्या पुरवायच्या। ह्या शाळेमध्ये रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट ही जी संस्था आहे यांनी गेले जवळजवळ 8 वर्ष काम करायचं ठरवलं होतं आणि बऱ्याचशा ज्या सुविधा नव्हत्या त्या कशा मिळतील याकरता मुख्यतः पैसे जमवणं आणि मुख्य हे काम करून घेणं अशा 2 कार्यक्रमामध्ये आमचा सगळ्यांचा सहभाग होता। आणि मला सांगायला आनंद वाटतो की ह्या रानशेत आश्रमशाळेचं संपूर्णपणे परिवर्तन झालेलं आहे। ही शाळा आता ह्या सगळ्या भागामध्ये नावारूपाला आलेली आहे। त्याचं कारण असं की सुरुवात केली आम्ही मुलांच्या हॉस्टेलपासून, मुलांचं हॉस्टेल बांधून दिलं, त्याचप्रमाणे मुलींचं हॉस्टेल बांधलं, तसंच त्यांना हा रिक्रिएशन हॉल आपण जिथे आता उभं आहोत तो रिक्रिएशन हॉल, तसंच स्वयंपाकघर हे बांधून दिलं, जेवणाची सोय झाली। नंतर असं लक्षात आलं की शाळेचे वर्ग कमी पडत आहेत, त्यामुळे शाळेची जी जुनी इमारत होती, बैठी इमारत, ती पाडून त्या जागी अद्ययावत अशी 2 मजल्याची इमारत आम्ही उभी केली। त्याच्यानंतर मुलींचं जे हॉस्टेल होतं तिथे मुलींच्या टॉयलेटची सुविधा नव्हती, होती पण ती चांगल्या परिस्थितीत नव्हती, म्हणून त्याचं पूर्ण रेनोव्हेशन आम्ही करून घेतलं आणि आज त्याचं उद्घाटन झालं आहे। आज 14 नोव्हेंबर व्हॅलेंटाईन डे म्हणून सगळं जग साजरं करतो आपण। आपल्या देशामध्ये मैत्रीचा दिवस म्हणून हा दिवस साजरा करतो आणि मला वाटतं ही एक सुंदरशी अशी भेट रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट तसंच आमचा सहकारी क्लब आहे रोटरी क्लब ऑफ मुंबई कोस्टलाईन, अशा 2 क्लबनी एकत्र येऊन ही सुंदरशी अशी भेट आश्रमशाळेला दिलेली आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये सहभागी आम्ही झालो। सर्वांना खूप खूप आमच्या शुभेच्छा आणि ह्या मुलांना ह्या सुविधांचा खूप उपयोग होईल ही खात्री आम्हाला आहे। द पोलीस न्यूज, माधव तल्ला, पालघर।